नमस्कार मित्रांनो, तुमचं राशन कार्ड ऑनलाईन आहे का नाही? जर तुम्हाला माहिती नसेल, तर ते तुम्ही एका मिनिटात चेक करू शकता. आणि जर ऑनलाईन नसेल, तर त्याच्यासाठी आपण एक ॲप्लिकेशन फॉर्म भरणार ऑफलाईन आणि तो पुरवठा शाखेमध्ये जमा करणार. तर व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट आहे, पूर्ण पहा. आता पहिले आपण हे पाहून घेऊ, की आपलं रेशन कार्ड ऑनलाईन आहे का नाही? तर मित्रांनो, मेरा राशन ॲप हे जे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. पण आता हे सध्या प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही आहे. याला आता तुम्हाला थर्ड पार्टी ॲपवरून डाउनलोड करावं लागेल, वेबसाईटवरून. ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम तुम्हाला Googleमध्ये सर्च करायचं आहे, मेरा राशन ओल्ड व्हर्जन. ठीक आहे. आणि 2 नंबरची जी वेबसाईट येईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर या प्रकारे इंटरफेस येईल. तर तुम्हाला खाली स्क्रॉल करत जायचं आहे. तुम्हाला इथं मेरा राशन ॲपचे भरपूर व्हर्जन भेटतील पाहायला. ठीक आहे. 3.2, 3.4, 3.5. तर याच्यातलं जे जे तुम्हाला 2023 आणि 24 मधलं जे व्हर्जन दिसेल, ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. कुठल्याही एका व्हर्जनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. थोडं खाली स्क्रोल करत जायचं आहे. खाली तुम्हाला डाउनलोड बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी बटन आलेलं आहे, तर डाउनलोड बटनावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता मित्रांनो, सगळ्यात वरती इथं माझ्या मोबाईलमध्ये इथं डाउनलोड होत आहे. तुम्ही गॅलरीमध्ये पण पाहू शकता. तर इथं पण ते ॲप जे आहे ते डाउनलोड होत आहे. ठीक आहे. डाउनलोड झाल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे. डाउनलोड झाल्यानंतर तुमच्यासमोर असं ओपन होईल ते. ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं चेक करायचं आहे, लँग्वेज चेंज करू शकता इथं. ठीक आहे. तर तुम्ही इथं लँग्वेज चेंज करू शकता या बटनावर क्लिक करून. ठीक आहे. तर इथं तुम्हाला लाभ माहिती या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथं तुम्हाला 2 ऑप्शन पाहायला मिळतील. इथं तुम्ही एक रेशन कार्ड नंबर जर तुम्हाला माहिती असेल, ज्याला RC नंबर बोलता आपण, तो इथं टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. पण तुमच्याकडे जर RC नंबर नसेल, तर आधार कार्ड नंबरवर क्लिक करा. इथं आधार कार्ड नंबर टाका आणि सबमिट करा. ठीक आहे. आता तुमच्यासमोर जर असा मेसेज आला, की तुमचं जे रेशन कार्ड आहे ते ऑनलाईन नाही. राशन कार्ड नॉट फाउंड इन IMPD, म्हणजेच तुमचं जे राशन कार्ड आहे ते ऑनलाईन नाही आहे. आता ते ऑनलाईन कसं करायचं? चला मी सांगतो. तर मित्रांनो, हा आहे पुरवठा शाखेचा ऑफलाईन फॉर्म, जो की तुम्हाला तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन करण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. आता सर्वात वरती तुम्हाला काय नाव लिहायचं इथं, तर तुमच्या तहसील कार्यालयाचं नाव. ज्या शहरामध्ये तुमचं तहसील असेल, त्याचं नाव तुम्हाला इथं लिहायचं, की तहसील कार्यालय हे आमचं शहर आहे. ठीक आहे. जसं पुणे, नागपूर, नाशिक जे पण असेल जवळचं तुमचं तहसील कार्यालय असेल, त्याचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथं तारीख लिहायची आहे, ज्या तारखेला तुम्ही ॲप्लिकेशन जमा करताय. इथं कुटुंब प्रमुख ज्यांच्या नावाने राशन कार्ड आहे त्यांचा फोटो चिपकवायचा इथं. त्याच्यानंतर त्या व्यक्तीचं इथं नाव लिहायचं आहे ज्यांच्या नावाने राशन कार्ड आहे. परत तुमचं इथं तुमच्या गावाचं नाव, इथं तुमचा तालुका, इथं तुमचा जिल्हा आणि इथं तुम्हाला तुमचा SP नंबर टाकायचा आहे. आता तुम्हाला SP नंबर कुठं भेटेल? तर तो भेटेल तुम्हाला तुमच्या राशन कार्डवर. 6 अंकी नंबर असतो, तो इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर राशन कार्ड नंबर इथं टाकायचा आहे. ठीक आहे. जर तुम्हाला राशन कार्ड नंबर माहिती नसेल, तर तुम्ही सोडू शकता ही जागा. त्याच्यानंतर इथं मूडमध्ये तुम्हाला लिहायचं आहे, की तुमचं रेशन कार्ड ते पिवळे आहे, केसरी आहे, ठीक आहे, किंवा सफेद आहे. जे असेल ते इथं लिहून द्यायचं. केसरी किंवा पिवळे कार्ड, केसरी कार्ड किंवा सफेद कार्ड असं लिहून द्यायचं डायरेक्ट. त्याच्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर थोडं खाली जाऊया. आता इथं तुम्हाला अनुक्रमांक 1 टाकायचा आहे आणि ज्यांच्या नावाने रेशन कार्ड आहे त्यांचं इथं नाव टाकायचं आहे पूर्ण. ठीक आहे. त्यांच्या वडिलांचे नाव, की तुमची आई असेल, ते त्यांचं पूर्ण नाव इथं टाकून द्यायचं आहे. हे सोडून द्यायचं आहे. ठीक आहे. इथं पण सोडून द्यायचं आहे आणि इथं ते स्वतः लिहून द्यायचं आहे, स्वतः. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला 2 नंबर टाकायचा आहे आणि रेशन कार्डमध्ये तुमच्या हसबंडचं नाव टाकायचं असेल, तर इथं त्यांच्या हसबंडचं नाव, त्यांच्या वडिलांचे नाव, त्यांच्या आईचे नाव आणि ते हसबँड आहे असं लिहायचं आहे. पती आहे असं लिहायचं. नंतर तुमच्या मुलांच्या नावासाठी इथं अनुक्रमांकामध्ये 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर टाकायचं. तर त्या मुलांची नावं, त्यांच्या वडिलांची नावं, त्यांच्या आईची नावं आणि ते मुलगी आहे, मुलगा आहे, सून आहे, नातू आहे, जे पण आहे त्यांच्या असं पूर्ण माहिती इथं लिहायची. त्याच्यानंतर तुम्हाला इथं महसूल सहाय्यक पुरवठा कडून सही शिक्का घ्यायची, नायब तहसीलदारकडून सही शिक्का घ्यायची.
त्याच्यानंतर एक तुम्हाला प्रमाणपत्र पण द्यावं लागेल, हमीपत्र. तर इथं अर्जदाराचं नाव, ठीक आहे, अर्जदाराचे नाव. त्याच्यानंतर इथं त्यांना लिहायचं आहे की मी प्रमाणित करते की मी अर्जदार मी आहे, हे या योजनेचे लाभार्थी आहे. म्हणजेच त्यांच्या माहिती अर्जप्रमाणे उपरोक्त ऑनलाईन करून देणे योग्य होईल करिता सहमती लिहून देत आहे. म्हणजे त्यांना सरकारकडून जी पण योजनेचा लाभ भेटतो ते इथं लिहायचं आहे. म्हणजे आम्हाला स्वस्त जे पण धान्य भेटतं ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ॲप्लिकेशनसोबत एवढे कागदपत्र जोडायची, ठीक आहे. तर तुमचं रेशन कार्ड, त्याच्यानंतर कुटुंब प्रमुखाचं बँक पासबुक, कुटुंब प्रमुखाचा फोटो, वरील सर्व सदस्यांच्या आधार कार्डची झेरॉक्स, जेवढ्या लोकांचं तुम्ही नाव या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये लिहित आहे त्यांचे सर्वांचे आधार कार्ड, अपंग जर कोणी राहिलं घरात तर त्यांचं सर्टिफिकेट. त्याच्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांचे जन्मदाखला असेल तर जन्मदाखला, नाहीतर मग पॅन कार्ड, नाहीतर मग मतदान कार्ड, हे तिघींमधून कुठलं पण एक डॉक्युमेंट सर्वांचं लागेल. त्याच्यानंतर जाती प्रमाणपत्र. आता तुम्ही SC ST OBC कुठल्याही कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला जाती प्रमाणपत्र द्यावं लागेल. त्याच्यानंतर जॉब कार्ड असेल तर जॉब कार्ड देऊन द्यायचं, गॅस पासबुक असेल गॅस पासबुक द्यायची, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्या दुकानावरून राशन घेता त्या दुकानाचा स्वस्त भाव दुकान मशीन नंबर इथं लिहायचा, ठीक आहे. आणि हे दोघी प्रिंट काढून तुम्हाला पुरवठा विभागामध्ये जमा करायचा आहे हा फॉर्म, ठीक आहे. पुरवठा शाखामध्ये हा तुम्हाला फॉर्म जमा करायचा आहे पूर्ण डिटेल भरून, आणि जेवढे डॉक्युमेंट सांगितले तेवढे डॉक्युमेंट देऊन तुम्ही तिथं जमा करू शकता. तर मित्रांनो, या प्रकारे तुम्ही घरी बसल्या तुमचं जे रेशन कार्ड आहे ते ऑनलाईन करू शकता. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन आहे का नाही. तर आपण चेक केलं, त्याच्यामध्ये ते ऑनलाईन नव्हतं. त्याच्यानंतर मी तुम्हाला राशन कार्ड ऑनलाईन कसे करायचे त्याची पूर्ण प्रोसेस सांगितली, तो फॉर्म कसा भरायचा तेही सांगितलं, संपूर्ण माहिती दिली. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या. भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.